तर आज आहे शुक्रवार आणि मी 2 गोधड्या धुतल्यात आणि माझं सगळं काम दिवसभरातलं झालं आहे आणि कृतिकाला मला आणायला जायचं आहे. तर सगळ्यांना पहिल्यांदा स्वामी समर्थ, सगळ्यांना आजचा शुक्रवार आनंदाचा जावो. तर हे सर्वज्ञाला मेडल भेटले बघा. त्याच्या रनिंगमध्ये 2nd नंबर आला. त्याच्यासाठी त्याला गोल्ड मेडल भेटले. आणि मी काल झाड लावलेलं होतं, म्हणजे झाड नुसतं आणून ठेवलेलं होतं, ते लावलंच नव्हतं. ते आज मी मातीमध्ये असं रवले आणि पाणी ओतून दिले त्याच्यामध्ये. तर हे अशी झाडं लावायला मला खूप आवडतात. असे दरवाजासमोर असं छान वाटतं. आणि मी आता कृतिकाला आणायला चालले. माझं आवरून झालं आहे सगळं. तर 5 वाजून गेलेत. मी आज बनवणार आहे सँडविच. लय दिवसातनं सँडविच बनवते. त्या दिवशी एक व्हिडिओ काढला मी सँडविचचा, पण आज बनवते. जरा लय दिवस झालं बनवलं नाही ना, म्हणून सँडविच बनवणार आहे. आणि डाळ भात शिजवलं आहे. डाळ भात कारण जास्त कुणाला भूक नाही ना, त्याच्यामुळं आपलं हे साधं सिंपल पौष्टिक सँडविच. एक दिवशी मी हे बनवणार आहे पॅटीस. उद्या मी पॅटीस बनवणार आहे. पॅटीसचा व्हिडिओ टाकते उद्या. आता सँडविच. आमचं फिल्टर आहे ना, किती उशीर झालं चालू आहे, पाणीच भरत नाही लवकर. बिघडलंय का काय काय माहिती. 1 मिनिट. मला वाटते 3:30 का 4 वाजल्यापासून फिल्टर चालू केलंय. म्हणजे भरला 2 वेळा, पण असं पट्टा चालतच नाही. काय झालंय काय माहिती. दुरुस्त करायला लागतंय काय माहिती. आणि तुम्हाला दाखवते काय चाललंय दोघांना. भांडणं चाललेत. पेन फेकाफेकी. मिळत नाही यांना, म्हणून मिळते म्हणून असं सुचतंय. मला अजून कपड्यांच्या घड्या घालायच्या त्या. मिळते हे का नाही, मिळते का नाही. ह्याला तर कपडेच नसतात. सदना कदा उघडाचा असतोच तो बघ. हा का उघडाचा आहे का नाही बघा. उघडाचा असतो तो, त्याला कपडेच नाहीत घालायला. मी सँडविचची चटणी बनवणार आहे, पण मी पहिल्यांदाच अशी चटणी बनवणार आहे. कारण माझ्याकडं ओलं खोबरं नाही आहे. तर हे आपलं वाळलेलं खोबरं रोजचं आपण भाजीला घालतो ना, ते खोबरे. बघूया कसं, म्हणजे कशी चटणी होती चवीला ते बघूया. मी मिरच्या घेतलेत आणि कोथिंबीर जास्त घेतली, जरा एवढी कोथिंबीर घेतली. आणि लसूण थोडासा घेतलाय, जास्त नाही घेतला. एक थोडंसं आलं घेतलं एवढंच बघा. आणि एवढंसं खोबरं घेतलंय. आणि ह्याच्यामध्ये ना आपण लिंबू पिळायचंय. बी गेलं त्याच्यामध्ये. 1 मिनिट. आतमध्ये दिसलंच नाही बी, वरून दिसलं नाही, म्हणजे पिळताना आलं कुठून. आणि साखर चवी पुरती थोडीशीच टाकणार आहे. आणि हे मीठ. बघूया कशी चटणी लागते. मी पहिल्यांदाच करते, नाही तर मी ओल्या खोबऱ्याची करते. तर माझ्याकडे ओलं खोबरं नाही ना, म्हणून त्याची करते. बघूया. एक म्हणजे दाखवायचं विसरली, ही शेंगदाणं पण टाकायचे आहेत. कारण म्हणजे अर्ध असं बारीक करून झाल्यावर लक्षात आलं की आपल्याला शेंगदाणे टाकायचे. तर हे शेंगदाणे पण टाकायचे. कच्चं शेंगदाणे घेतले. काही अशी झाली चटणी करून. आता तडका द्यायचा आहे मोहरीचा. तरी मी चमचा घेतलाय, त्याच्यामध्ये मी तेल ओतणार आहे. तेल टाकून देते. आता कढीपत्ता पण नाहीये माझ्याकडं, नुसती मोहरीचीच फोडणी देणार आहे. चांगलं कडक होईपर्यंत तेल ठेवते असंच.
तर ही झाली चटणी खायला. मी सांगते तुम्हाला सँडविच खाताना कशी ही चटणी झाली. तर हे तूप घेतलंय आणि सॉस घेतलाय, इकडं ब्रेड घेतलाय. आता ह्याच्यामध्ये आपण हे भरणार आहे. ही सॉस बघा लावते मी. दोन्ही साईडनं लावायचे ब्रेडला. थोडासाच लावायचा, आंबट लागतं जास्त लावलं आपण. तर मी आज सँडविच का बनवते माहिती आहे का? कारण आज मला भाकरी करायचा कंटाळा आलाय ना, त्याच्यामुळे ही सँडविच बनवते आज. आणि डाळ भात करायचं आहे. असं दोन्ही साईडला लावून झाले बघा. आता त्याच्यामध्ये मी असं थोडंसं टाकणार आहे, जास्त नाही टाकायचं, कारण जास्त टाकलं ना ते बाहेर पण येतं आणि बसत पण नाही असं व्यवस्थित. एवढंच बसवलं आणि असं प्रेस करायचं आहे. आणि असं तवा आता माझ्या गरम झालाय तवा गरम झाला. आता त्याच्यामध्ये मी तूप टाकते आणि असं हे ब्रेड ठेवते. असं प्रेस करायचं आहे जरा आणि खाली क्रिस्पी होस तोपर्यंत ठेवायचं आणि वरून असं तूप लावायचं बघा. आणि असं जरा उलटण्या नाही ना, असं दाबायचं जरा, म्हणजे असं बसल चिकटून. मी अजून चटणी लावली नाही, कारण पोरांना आवडत नाही चटणी लावलेली, म्हणून सॉसच फक्त लावला. मग असं झालंय, भाजलाय बघा. आणि मंद गॅसवरच आहे, कमी गॅस आहे, अजून फुल गॅस नाही. मंद गॅसवरच छान असं खरपूस भाजून घ्यायचं. असं प्रेस करायचं आहे परत एकदा. आता खालनं भाजून घेऊया. आता हा मी दुसरा घेतलाय बघा. आणि तर आज शॉर्टकट जेवण आहे, नुसता डाळ भात आणि सँडविच. हे दुसरे सँडविच करायला घेतले मी. आणि सर्वज्ञाला भूक लागली, त्याचं म्हणणं आहे की मला दे पहिलं, पण त्याला बोलली थांब अजून 4-5 करते मगच घेते खायला, लगेच नाही घेणार. थांबलाय बघा लगेच माग गेला. उघडा असतो सारखा. आता कपडे घातले ती बघा. गरम होते, ती मुंबईची सवय आहे ना, गरम होते म्हणून नाही का, सवय असली. तर सँडविच केलेत, 5 सँडविच केलेत. आता खायची वेळ आली. चला सँडविच खायला चला. दरे चल, हे सॉस आण आणि चटणी आण चल. त्या अभ्यासाला बसलेली कृतिका. कसं खाणार? का कापून देऊ? कापून देऊ का? असं कसं कापतोयस आणि खातोयस?